हे आहे नांगर चिन्ह, याला आपण कंदमूळ पण म्हणतो. आता याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. हे आता मी शिजवून घेतलेलं आहे आणि शिजवून घेतल्यानंतर अशी सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर भाजी करता येते याची. नाहीतर आपण हे उपवासाला पण खाऊ शकतो. असंच शिजत ठेवताना यामध्ये मीठ घालायचं आणि शिजवून घ्यायचं आणि हे असं सालं काढून घ्यायची आणि खायचं. आमच्या आमच्या चंदगडी भागात हे जास्त करून सापडतं आणि खायला पण भारी मजा येते. तर आता हे आपण असं बारीक करूया. बटाट्यासारख्याच फोडी करून घ्यायच्या आहेत. हे काळं आहे हे काढून टाकायचं आहे. आता याच्यामध्ये मी काहीच नाही टाकणार आहे, एकदम सिंपल करणार आहे. चंदगड भागात करतात तसं. यामध्ये कांदा टाकून घेऊ, त्यानंतर टोमॅटो, थोडंसं मीठ, हळद, मी इथे थोडंसं आलं किसून घेणार आहे याच्यामध्ये. हिंग, तिखट. ही भाजी सेम पनीरसारखी दिसते दिसायला पण आणि खायला पण खूप चविष्ट आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे. यामध्ये मी कोणतेही मसाले वापरले नाहीत, अगदी साध्या पद्धतीने केलेले आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. अगदी थोडंसं पाणी टाकूया.